सरकारी अधिकारी बाहेर प्रेम प्रकरण, नवऱ्याचा अडथळा हटवण्यासाठी रचला भयानक कट. बिहारमध्ये पती पत्नीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेनं संपूर्ण देशाला हादरवून टाकलंय. एका मोटार वाहन निरीक्षक महिला अधिकाऱ्यानं आपल्या प्रियकरासोबत मिळून आपल्याच पतीची 4 लाख रुपयांची सुपारी देऊन हत्या घडवून आणली. ही घटना एका चालत्या ट्रेनमध्ये घडली आणि आता पोलिसांनी या तपासातून गुन्ह्याचा थरारक उलगडा केलाय. 11 जूनला जम्मू इथं वीज विभागाचे तंत्रज्ञ असलेले देवकुमार गुंजन हे जनसाधारण एक्सप्रेसनं पत्नी स्मिता कुमारीला भेटण्यासाठी सुपौलला जात होते. ही ट्रेन खडडिया जिल्ह्यातील बदला घाटजवळ मानसी रेल्वे स्टेशन हद्दीतून जात असताना अचानक गोळीबाराचा आवाज घुमला. देवकुमार गुंजन यांना गोळी लागली आणि ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला ही घटना ट्रेनमधील लूटमारीचा एक भाग असावा अशी वाटली, पण पोलिसांना या कथेत काहीतरी गडबड असल्याचा संशय आला. देवकुमार गुंजन यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी स्मिता कुमारीनं पोलिसांसमोर खूप रडून स्वतःला निष्पाप दाखवण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला पोलिसांना ही हत्या लूटमारीचा प्रकार वाटला, पण कटिहार रेल्वे पोलिसांनी तांत्रिक आणि वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला. जेव्हा पोलिसांना स्मिता कुमारीच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड तपासले, तेव्हा धक्कादायक खुलासे समोर आले. तिच्या फोन लोकेशन आणि घटना घडताना शूटर आणि तिच्या प्रियकरासोबत झालेल्या संशयास्पद संवादातून कटिहार पोलिसांनी या प्रकरणाचे धागेदोरे उलगडले. तपासातून जे सत्य समोर आलं ते ऐकून पोलिसांनाही धक्का बसला. देवकुमार गुंजन यांच्या हत्येमागे त्यांची पत्नी स्मिता कुमारी आणि तिचा प्रियकर अजित कुमार यांचा हात होता. स्मिता कुमारी सुपौलमध्ये मोटर वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत होती, तर अजित कुमार नालंदा इथं वीज विभागात तंत्रज्ञ होता. दोघांचे प्रेमसंबंध होते आणि देवकुमार गुंजन त्यांच्या मार्गातला मोठा अडथळा बनलेले आणि म्हणूनच या दोघांनी मिळून देवकुमार यांना कायमचं दूर करण्याचा कट रचला. त्यासाठी त्यांनी राजू कुमार उर्फ धीरज नावाच्या कॉन्ट्रॅक्ट किलरला 4 लाख रुपयांची सुपारी दिली. धीरज हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून 2005 मध्ये आर्म्स ऍक्ट प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर तो बाहेर आला. 11 जूनला धीरजनं देवकुमार गुंजन यांचा पाठलाग केला आणि चालत्या ट्रेनमध्ये त्यांना गोळ्या घालून ठार मारलं. पोलिसांनी स्मिता कुमारी, अजित कुमार आणि राजू कुमार उर्फ धीरज या तिघांनाही अटक केली आहे. अजितनं चौकशीत स्मितासोबतच्या संबंधाची कबुली दिली आणि गुंजनला अडथळा मानून त्यांची हत्या घडवल्याचं सांगितलं. पोलिसांनी गुन्हेगारी नियोजनासाठी वापरलेले मोबाईल फोन आणि सिम कार्ड जप्त केले आहेत. देवकुमार गुंजन आणि स्मिता कुमारी यांचा 2018 मध्ये विवाह झालेला. त्यांना एक 5 वर्षाची मुलगीही आहे. असं असताना फक्त प्रेमसंबंधांसाठी एका सरकारी अधिकाऱ्यानं आपल्याच पतीच्या हत्येचा कट रचला. हे ऐकून समाज मन सुन्न झालंय. कटिहार रेल्वे पोलिसांच्या यशस्वी तपासानं हे प्रकरण उघडकीस आलं. पुढचा तपास सुरू आहे. या धक्कादायक प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.